मित्रांनो नमस्कार. सध्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. बऱ्याच उलथापालथी या ठिकाणी सुरू असलेलं बघायला मिळतात. आता दोन्ही पॅनल त्या ठिकाणी मैदानात आहेत. त्यापैकी बचाव कृती समितीचे गजानन कोटावळे आज आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत. कोटावळे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर तालुक्यामध्ये कारखान्याचं इलेक्शन तुमच्या सुरू आहे. सध्या कशी परिस्थिती आहे किंवा काय वातावरण आहे? आज कवठेमंकाळ तालुक्यात महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि बचाव कृती समिती जे आज पॅनेल लावलेलं आहे. खरं वास्तविक प्रत्येक वर्षी फुल्ल पॅनेल नसायचं, पण आज पॅनेल संपूर्ण आहे आणि त्यात चांगली लोक आहेत. आज 7 वर्ष झालं कारखाना बंद आहे. शेतकऱ्याचा हाल होत आहे. उसाला 15 ते 20 हजार रुपये तोडणीसाठी 1 एकराला द्यावं लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांचं भरपूर हाल होत आहे आणि काही शेवटला तर ऊस पेटवून न्यावा लागतो, म्हणजे नेतात ते. कारण ऊस पेटवून शेतकऱ्याने पाणी पाजून रात्र दिवसा लाईट नसताना सुद्धा शेतकरी त्या रानात राबत असतो आणि काबाड कष्ट करून आज त्यांना ऊस घालवायच्या वेळेला ऊस जाळला जातो, त्यावेळेला आपलं घर जाळल्यासारखं वाटत असतं. त्यामुळं आज जी शेतकऱ्यावर परिस्थिती आहे ती आज कवठेमंकाळ महांकाली सहकारी साखर कारखाना 7 वर्ष बंद असल्यामुळे झालेले आहे. नाही, खरं तर आता निवडणुकीचं वातावरण तसं रंगत चाललेलं आहे. तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाता, सभासदांच्या गाठीबिटी घेताय, मात्र काय तुम्हाला नक्की प्रतिसाद मिळतो लोकांचा? आता प्रतिसाद म्हणजे आमच्या इथं पूर्वी पाणी नव्हतं. टँकरनं पाणी कारखान्याला असू दे, गावात प्यायला सुद्धा असू दे, टँकरनं पाणी पुरवठा चालू होतं. कालांतराने शिवाजीराव बापू शेंडगे आलेले, त्यांनी औदंबर ढोहातनं पाणी चालू केलं आणि प्यायच्या पाण्याची अगोदर व्यवस्था केली. प्यायच्या पाण्याची व्यवस्था केल्यानंतर महांकाली सहकारी साखर कारखाना हे झालेला होता, त्यालाही त्यातून पाणी टँकरनं पोच करावं लागलं आणि कारखाना व्यवस्थित चालला होता. ज्या वेळेला नानासाहेब सगरे होते त्यांच्याबरोबर मी पहिल्यापासून त्यांच्याबरोबर होतो, पण ते असताना कारखाना अतिशय चांगला चालला होता. ऊस आमच्या इथं नव्हता तरी सुद्धा कर्नाटक राज्य, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, कोल्हापूर ह्या जिल्ह्यातनं कर्नाटकमधून भरमसाठ ऊस येत होता आणि तो ऊस त्याच्या जीवावर महांकाली सहकारी साखर कारखाना चालवलेला होता. अतिशय उत्कृष्ट कारखाना ऊस नसताना चालला होता. त्यावेळेला नानासाहेबांनी ज्या वेळेला चालवत होते त्यावेळेला कारखाना कर्जमुक्त होता. कर्जमुक्त असून सुद्धा नानासाहेबांनी 5 कोटी रुपये DCC बँकेत डिपॉझिट होते आणि 9 कोटी रुपये शिल्लक होते. अशा परिस्थितीत आमचा कारखाना ऊस नसताना चालू होता. खरं तर आता आपण थोडंसं मागं जाऊया. आता कारखाना चालू होता तेव्हा सगळं व्यवस्थित चालू होतं असं तुमच्या माध्यमातून सांगण्यात येते, मात्र असं काय झालं की कारखाना बंद पडला आणि कारखाना बंद पडण्याचं नेमकं कारण काय? कारखाना बंद पडण्याचं म्हणजे क्रियाशील तिथं मॅनेजमेंट होतं. जे प्रशासकीय यंत्रणा होती ती मग कळके साहेब असतील, गोंजार साहेब असतील, मगदूम साहेब असतील, असे चांगले तज्ज्ञ MD होऊन गेले. त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्कृष्ट, कारण कुठल्याही संस्थेचे सगळंच चेअरमन बघतात असं नाही, पण क्रियाशील MD लागतात. आज MD क्रियाशील नंतर जे कारखान्याला MD जे हितलेच आमचे मिळाले, त्या MDमुळं तर कारखान्याच्या आमच्या वाटोळं झाले आणि अधोगती सुरुवात झाली. कारण काय करायचं नाही ते त्यांनी केलं. चेअरमनला हाताशी धरून जे करायचं नाही ते आज प्रत्येक तालुक्यात आमचे कामगार संघटना असू दे, आमचे काय माणसं असू देत, ते सगळे आज ओपन बोलायला लागल्यात. त्याच्या अगोदर आम्ही पण त्यांच्याकडेच होतो. आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या कुटुंबियाच्याकडेच होतो, पण आज पहिलीच इलेक्शन आहे की आज आम्ही त्यांच्यापासून दूर आहोत. कारण आम्हाला कारखाना चालू करायचा आहे आणि शेतकऱ्याचा ऊस आपल्याच कारखान्याला गेला पाहिजे असे आमची एक जिद्द आहे. त्यामुळं आम्ही या कारखान्याच्या बचाव कृती समितीत आज सामील झालेलो आहोत. नाही, खरं तर तुम्ही पूर्वीचा इतिहास बघितला तर त्यांच्यासोबतच तुम्ही काम करत होता कारखान्यामध्ये असेल किंवा त्यांच्यासोबत सहकारी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. मात्र त्यांच्यापासून दुरावण्याचं कारण काय? दुरावण्याचं कारण एवढंच की कारखाना बंद आहे. बंद आहे आणि जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट अतिशय यांचं चुकीचं आहे आणि ते चाललंय ते सर्व बघायला मिळतंय, पण विरोध कोणी पत्करायचा. पण आज संदीप गिड्ड्यांच्या मार्फत
आम्हाला एक चांगला माणूस मिळाला, कारखान्याची चालवण्याची कुवत त्यांच्यात आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी राहून बचाव कृती समिती तयार केली, प्रत्येकानं अर्ज भरले आणि आम्ही कारखाना सुरू करायचा आहे अशी जिद्द बाळगली. त्यामुळे ही बचाव कमिटीमार्फत आज कारखाना इलेक्शन लढवत आहे. आता तुमचं जे पॅनल आहे कारखाना बचाव कृती समिती, हे कुणा एकाचं आहे की त्याच्यामध्ये सगळे सहकारी तुम्ही आहात? सर्व सहकार्य आहेत, त्यात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, शरद पवार शिवसेना आहे, सर्व पक्षाचं मिळून आम्ही पॅनेल केलेलं आहे. पण चांगली माणसं घेतलेली आहेत, निष्कलंक आहेत, त्यांच्याकडे बोट दाखवण्यासारखं कोणाकडेही काही नाही. त्यामुळं आम्ही चांगली माणसं घेऊन आज कारखाना सक्षमपणे चालवण्याची आम्ही जिद्द बाळगत आहोत. आता खरं तर तुमचे जे म्हणजे पॅनल लीड करतायत ते संदीप गिड्डे पाटील, म्हणजे काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल आजपर्यंत त्यांचा हे इतिहास आम्हाला माहीत नव्हता, कारण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आम्ही कधी नसतो. पण आमच्या पोरांना ते आधुनिक पोरं आहेत, ती सर्व बघत असतात. आज नॅशनल लेवलची इंडियात जे कृषी हे झालं आंदोलन 6 महिने चाललं होतं, त्यात ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करून त्यांनी अशी बाजू धरली की ती आंदोलन शेवटपर्यंत टिकवलं. परत नंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी जे आपणाला कर्जमुक्त व्हायचं आहे त्यासाठी मध्ये आंदोलन केलं, त्यात ही कर्जमुक्तीसाठी ते धडपडले. आपल्या मिलिटरीमनच्या सैन्यांच्या भरतीसाठी त्यांनी मोठा उठाव केला. बैलगाडीच्या शर्यती शेतकऱ्यांच्यात होत होती, त्याची एक उत्सुकता असते, तेही त्यांनी सुरुवात केली. अशी अनेक कामं जिथे जिथं आंदोलन आहेत तिथे तिथे भाग घेत असतात. आत्ताच आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असताना मध्य प्रदेशचा फोन आलता सोयाबीनसाठी, आणि सोयाबीनसाठी ते आंदोलन करायच्या मार्गावर आहेत. मीच म्हटलं इलेक्शन आहे, इलेक्शन एवढी होऊ दे आणि नंतर ते, कारण नंतर अधिवेशन त्या आंदोलनाला जावा असं आम्हाला सुद्धा हे झालं. पण ते नॅशनल लेवलला जिथे जिथं अन्याय शेतकऱ्यावर होतोय तिथं तिथं ते भाग घेत असतात. त्यामुळं हा कारखाना त्यांच्या दृष्टीने चालवणं अतिशय सोपं आहे आणि त्यांनी जी पूर्तता करायची आहे ती पूर्तता सगळी आमचा कारखाना चालू करायच्या दृष्टिकोनातनं ते करणार आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहोत. नाही, खरं तर तुमच्या विरोधकांच्याकडून असं म्हणजे सांगण्यात येतं की तुमच्याकडं ठोस नेतृत्व नाही आहे, त्यामुळं ही पार्टी चालू शकत नाही. आता नेतृत्व नाही असं आम्हाला म्हणता येत नाही, कारण मी पण जिल्हा परिषद सभापती होतो, सदस्य होतो, या गावचा 5 वर्ष सरपंच होतो. महाराष्ट्रात माझा 2रा नंबर आला ग्रामपंचायतला. जिल्हा परिषदला गेलो, आरोग्य खाते 1ला नंबर आला. नाही, नगरपालिका आमच्या ताब्यात आली, साधना कांबळे म्हणून मागासवर्गीय नगरसेवका नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेला 1 कोटी रुपये बक्षीस आम्ही मिळवलं. मग आम्ही सक्षम नाही कसं? अशी प्रत्येक जे डायरेक्टर उभा केलेत आम्ही आत्ता डायरेक्टर पदासाठी, ते कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात सक्षम आहेत. कोण शेतकरी ह्याच्यात सक्षम आहे, कोण शिक्षणात आहे, कोण ह्याच्यात आहे, सगळ्या ह्याच्यात जी ती प्रावीण्य आहेत. त्यामुळं आज आमची बघा माणसं आणि त्यांची माणसं बघा, त्यांची तुलना करा, त्यावेळेला कळेल की ही माणसं निष्कलंक आहेत का काय आहेत. हे खरं तर तुम्ही प्रचार करत असताना किंवा आता तुम्ही सभासदांच्या गाठी भेटी घेताय, प्रत्येक गाव दौरा करताय, मात्र तुम्ही प्रामुख्यानं आरोप करताय की कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाला. खरं तर काय नक्की भ्रष्टाचार झालेला आहे कारखान्यात? भ्रष्टाचार झाला म्हणजे कारखाना सुरू करायला त्या तत्कालीन डायरेक्टर गणपती सगरे म्हणून होते, ते 5-6 वर्षापूर्वी त्यांनी डायरेक्टर असताना कारखाना सुरू करण्यासाठी म्हणून 29 कोटी रुपये मंजूर केले. पहिले थकबाकी असताना सुद्धा त्याची व्याज 7 कोटी धरले आणि 22 कोटी रुपये सभासदांना द्या. परत कारखाना कर्मचाऱ्यांना 3 पगार द्या आणि राहिलेला पैशाचा कारखाना सुरू करा. व्यापाऱ्याची देणी आत्ता देऊ नका, फक्त कारखाना सुरू करा, नंतर व्यापाऱ्याची देणी देता येतील आपणाला, अशी त्यांनी जिद्द बाळगली होती. आणि ते म्हणले होते की आम्हाला हिशोब द्या, जे पैसे 22 कोटी रुपये दिल्यात त्याचा हिशोबही शेवटपर्यंत त्यांना दिलेला नाही. त्यामुळं कारखाना चालू करायसाठी म्हणून आज 29 कोटी रुपये दिले, त्याचा उपयोग आज अखेर त्यांनी कधी जाहिरातबाजी केली नाही, पैसे काय केले म्हणून. साखर बरीचशीच पडून होती, साखरेचा रेट
34 रुपये होता. 28 रुपयानं साखर दाखवल्या. वरच्या 6 रुपयाचं काय केलं हे त्यांनी हिशोब दाखवलं नाही. त्या पैशाचं काय केलं हे त्याचा हिशोब दाखवला नाही. असे अनेक नाही, बारीक आणि सारीक 4 कार्यालय आज विकली. जर तुम्हाला कारखाना चालू करायचा होता तर शिरडोनचं कार्यालय अगोदर विकलंय, कुच्चीचं कार्यालय विकलंय, दिशिंगचं विकलंय, फक्त हिंगणगावचं विकून दिलं नाही लोकांनी. अशी कार्यालय जर विकायची होती तर मग कारखाना चालू करायचाच कसं. जमीन विकलेल्याचा आमच्याकडे सर्व पुरावा आहे. खरेदी पत्र आहे. त्याचं खरेदी पत्रावर यांचे फोटो आहेत. शासनाने जे रजिस्टर ऑफिसनं मारलेले फोटो आहेत, त्याला आधार कार्ड जोडलंय. एमडीएन चेअरमनचे त्याच्यावर फोटो आहेत. खरेदी झाल्या 1917 साली ऑनलाईन जे 7/12 झाले. चुकून बँकेचं कर्ज राहिलं होतं. तो 22 एकराचा गट बँकेचं कर्ज नसल्यामुळं ह्यांनी खरं वास्तविक तो गट संपूर्णच विकून टाकलेला होता. तो गट बँकेच्या निर्देशनास आम्ही आणून दिल्यानंतर बँकेने तो गट ह्यांनी लगेच फिरवून दिला. कारण ते जर डायरेक्टर नसते, साधं एक 500-1000 रुपये कोणी चोरी केली तर लगेच त्याला शिक्षा होत्या. पण एवढी जमीन मोठी विकून बँकेत आज बँक गप बसल्या, बँकेनं कारवाई केली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही, खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता तुमचा कारखाना जर बघितला तर महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा बाँड्रीवरती आहे आणि तुमचे जे सभासद आहेत तर ते काही महाराष्ट्रात आहेत, म्हणजे बाँड्रीवरती अलीकडं आणि पलीकडे कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत. मात्र तुमच्या विरोधकांच्याकडून सांगण्यात येते की कर्नाटकातले जे सभासद आहेत ते खरं तर आमच्या बाजूने आहेत आणि इथले पण सुद्धा सभासद आहेत ते आमच्या बाजूने आहेत. नक्की तुम्हाला तिकडच्या सभासदांचा पाठिंबा मिळेल का? काय नक्की सांगाल याच्यावर? आज सर्व मिळून 13,500 सभासद आहेत. 13,500 सभासदामध्ये 4,900 सभासद हे मयत आहेत. त्या मयताचं सुद्धा यांनी वारस केलेलं नाहीत. त्यात फक्त 1832 सभासद हे कर्नाटक मधले आहेत. त्याच्यात हे आज 400-450 सभासद मयत आहेत. 1200, 1250, 1300 सभासद फक्त कर्नाटकमध्ये आहेत. जर 70% मतदान धरलं तर आज 900 मतदान होतंय. मागच्या वेळेला ज्या वेळेला इलेक्शन झाली त्यावेळेला 810 मतदान झालंय कर्नाटकमधून. एवढं मतदान नाही, पण आज ते खोटा आरोप करतात की 5000 सभासद आहेत, 4000 सभासद आहेत. वट्ट सभासद आज 800 ते 900 मतदान होणार आहे. कारण 1300 सभासद आता जिवंत आहेत. त्या कर्नाटकमध्ये सुद्धा त्यांनी वारस कोणाचेच केले नाहीत. जे मयत आहेत 400-450 सभासद एकाचंही वारस केलं नाहीत. ते जर जवळ असते तर त्यांचे वारस त्यांनी केले असते. आज ते वारस सुद्धा त्यांचे केले नाहीत. आज आम्ही कर्नाटकमध्ये फिरतोय तर ती सगळे माणसं आज त्यांचाही ऊस आहे तो आज येत होता. कारखाना बंद असल्यामुळे त्यांचंही हाल होतंय. तिथं कारखाना आहे पण हा कारखाना जवळ असल्याने बाँड्रीवरचे सर्व सभासद आहेत. सभासद असल्या कारणाने आज मी खेळेगावचा 7 वर्ष झालं डायरेक्टर आहे खेळेगाव देवस्थानचा. माझा तिथं महिन्याला मीटिंग होत असते. आमचा संपर्क आहे तिथं. खेळेगाव, परत अनंतपूर, परत उगार इकडचे जे सभासद आहेत ते 2-4 गावातच मोठे आहेत. नाहीतर 10-20 असे सभासद प्रत्येक गावात मिळून आज 1832 आहेत. त्यामधले 550 पर्यंत मयत झालेले आहेत. त्यांचे वारसच नसल्यामुळं त्यांच्याही घरात जर यांच्याजवळ असते तर यांनी आज वारस केले असते. खरं तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर कवटे मंकाळचे जीवनदायिनी आपण कारखान्याला तुमच्या म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण अनेक उद्योगधंदे असतील, शेतकऱ्यांचा ऊस जाणं असेल, म्हणजे अनेक व्यवसाय त्या कारखान्यावरती चालून असतात. मात्र कारखाना बंद असल्यामुळं किंवा शेतकऱ्यांचं आणि तुमच्या भागाचं काय नुकसान झालं असं वाटतं? पूर्वी आमच्याकडे जास्त ऊस नव्हता. आज विठ्ठलदाजी असोत, शिवाजीराव बापू शेंडगे असोत, अजितराव घोरपडे असोत, या सर्वांनी RR पाटील परत कालांतराने आले. सर्व भागात आज पाणी फिरलेलं आहे. जर एखाद्या दंडोबा डोंगरावर, किर्लिंग डोंगरावर जर आपण गेलो आणि खाली जर बघितलं तर आज कॅलिफोर्निया असल्यागत आमचा आज तालुका दिसतोय. ऊस भरमसाठ वाढलेला आहे. 7-7.5 लाख टन आमच्या तालुक्यात ऊस आहे. द्राक्षाच्या बागा आहेत. जिकडं तिकडं आज शेती अशी फुलल्या की प्रत्येक शेतकऱ्याला एखादी जमीन जर
काय पेरलेलं नसल तर तो मालक मुंबईला असं समजतो आम्ही किंवा बाहेरच्या गावी असं समजतो. पण इथल्या लोकांनी आज नोकऱ्या नसल्याने शेतकरी वर्गात आज तरुण पोरं सुद्धा जात आहेत आणि प्रत्येकाने आज जर आपण फिरून पाहिला तर प्रत्येकानं आज मळ्यात घरं बांधलेले आहेत आणि पोरं सुद्धा आज शेतीत गुंतलेले आहेत. कारण बागायत झालं, उत्पन्नाची बाजू झाली, त्यामुळं आज शहरात जाणारी पोरं जिथल्या तिथं थांबलेले आहेत. एवढा एकच आमच्याकडे व्यवसाय आज आहे. पण कारखाना बंद असल्यामुळं आज त्या लोकांचं सुद्धा हाल होत आहे. मग ज्या वेळेला मी 98 ते 2000 पर्यंत सरपंच होतो त्यावेळेला आज बाजारपेठेतनं सायकल जाऊ नये म्हणून मी 2 टोकाला 2 शिपाई ठेवत होतो. पण आज 4 चाकी जात्या पेठतनं, म्हणजे आज पेठ आमची मेल्या. पेठ आज खरं वास्तविक पेठत गिऱ्हाईक नाही, व्यापारीही आमच्या संपलेले आहेत. बराचसा आज आमचा समाजसुद्धा आहे, तो समाजसुद्धा आज धंदा नसल्या कारणाने एक मोठी इंडस्ट्री बंद असल्यामुळे टर्नओव्हर होणारा तो बंद पडलाय. त्याच्यामुळं आज भरती नाही, पोरासने नोकरी नाही आणि हे व्यापार पण नाही. त्यामुळं शेतीकडे वळल्यात, त्याच्यासाठी आज कारखाना पण नाही. त्यामुळं आज अशी अधोगती तालुक्याची चालल्या, आम्हाला कोण वालीच नाही असं आज आम्हाला झालंय. त्यामुळं आज संदीप गिड्ड्यांच्या मार्फत जो आम्हाला माणूस मिळाला आणि कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न आमचे चालू आहेत त्यामुळं आम्हाला आधार आहे. आणि निश्चितपणाने ह्या सीझनला जर सोडला तर पुढच्या सीझनला आम्ही निश्चितपणाने कारखाना सुरू करू. यासाठी आम्ही बचाव कृती समिती स्थापन करून आज निवडणूक लावलेली आहे आणि सर्व उमेदवार सक्षम असल्याने आमचं पॅनेल ही निवडून येणारच. ठीक आहे, माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही कारखाना बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे, नेमका तुमच्या समितीच्या माध्यमातून काय शेतकऱ्यांना सांगणं असेल किंवा सभासदांना सांगणं असेल आणि तुमचा नक्की जाहीरनामा काय आहे? आमच्या जाहीरनाम्यात एकच मागणी मोठी आहे, ती म्हणजे आम्ही कारखाना सुरू करणारच. बर, कारखान्याची मशिनरी बाद झालेली आहेत, गंजलेले आहेत. 7 वर्ष बंद असल्यामुळं त्याच्याकडे कोणी आज बघितलेलं नाही आणि पाठीमागच्या साईडनं बरंचसं सामान आज त्यातलं गेलेलं आहे आणि या मशिनरी टिकतील असं वाटत नाही. त्यामुळं 1250चं आमचं नानासाहेब आणि पंडितराव जगदाळे असतील यांनी 1250चं जे क्रशिंग चालू केलं त्या ह्याच्यावर आज 2200, 2500, 3000 पर्यंत क्रशिंग नेलेलं होतं. त्यामुळं ही मशिनरी आम्हाला बदलावी लागणार. 5000 कपॅसिटीची मशिनरी आणून कारखाना नव्या उमदीनं सुरू करण्याचा बचाव समितीचा आज जी जिद्द आहे ते आम्ही पूर्ण करणारच. तर नक्कीच आपण बघितलं की होते कोटावळे, तर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही आश्वासनं दिलेली आहेत किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखाना आम्ही चालू करू आणि सभासद जे आहेत जेवढे सभासद असतील त्यांचा सगळ्या सभासदांचा किंबहुना पाठिंबा त्यांना असल्याचं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि कारखाना बंद असल्यामुळं किंवा शेतकऱ्यांचं किती पद्धतीनं नुकसान झालेलं आहे, बाजारपेठा कशा पद्धतीनं ओस पडलेल्या आहेत किंवा व्यवसाय उद्योगधंदे कशा पद्धतीनं ठप्प झालेले आहेत याची सगळी इत्थंभूत माहिती त्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी माहितीची चर्चा केलेली आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.